पेट्रोल डिझेलचे दर वाढले। पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महाग झाले। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे भाव कडाडलेले आहेत आणि त्यामुळे ही दरवाढ होतीये। मुंबईमध्ये पेट्रोलचे नवीन दर जर आपण बघितले तर 106 रुपये 50 पैसे प्रति लिटर तर 106 रुपये 54 पैसे प्रति लिटर पर्यंत देखील याचे दर जात आहेत। एप्रिल 2022 नंतर प्रथमच पेट्रोलमध्ये वाढ झालेली आहे। डिझेलमध्ये देखील मोठी दरवाढ होताना दिसते आहे। महागाई मॅन मोदींचा पुन्हा एकदा जनतेवरती हंटर। निवडणुका संपल्या, मोदींकडून वसुली सुरू। पेट्रोल डिझेल प्रत्येकी 3 रुपयांनी महागल्याच्या नंतर काँग्रेसची पंतप्रधान मोदींवरती टीका। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे अकोलेकर देखील संतापलेत। दरवाढ ही अन्यायकारक असल्याची भावना। अकोल्यामध्ये पेट्रोल 107 रुपये प्रति लिटरच्या घरात आहे तर डिझेल 94 रुपये 28 पैसे लिटर। परभणीमध्ये पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका। परभणीमध्ये पेट्रोल 108 रुपये 63 पैसे तर डिझेल 95 रुपये 13 पैसे प्रति लिटरच्या घरात आहे। दरवाढीचा वाहन चालकांना मोठा फटका बसतोय, झळ बसतीये। इंधनाचे दर वाढल्यामुळे महागाई देखील वाढण्याची शक्यता। गोंदियामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले, त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री। इंधनाचे दर वाढल्यामुळे प्रवासही महागणार आणि इतर वस्तूंचे दर देखील वाढतील। सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसतो, कारण एकीकडे डिझेल जर आपण म्हटलं तर दळणवळण आणि सगळ्याच वस्तू महाग होतील ना। त्याच्यात भाजीपाला असो, किराणा असो, पेट्रोलमुळे ऑटोचे भाव वाढतील, त्याच्यामुळे त्याचा सर्वसामान्य लोकांना त्याचा फटका बसेल आणि महागाई नक्कीच वाढणार आहे। त्यामुळे सरकारने किमान सध्या तरी याचे रेट वाढवू नये आणि जसे होते तसेच रेट ठेवावे, अशी माझी सरकारला मागणी आहे। अब हम लोग कैसा करेंगे समझ भी नहीं आ रहा है। अब पब्लिक की तरफ हम अगर रेट बढ़ाएंगे तो पब्लिक रेट नहीं बढ़ाती। अब कैसा करेंगे, महंगाई भी बढ़ गई है, हर चीज़ का रेट बढ़ गया। अब ये पेट्रोल की गाड़ी में हमको तो पुराना है ही नहीं। अब सवारी ऑटो है, सवारी को अगर बढ़ानी चाहेंगे तो सवारी बैठने दिखती नहीं। एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक घटली आहे। दरामध्ये 40 ते 50% वाढ झाली आहे। भाजीचे दर 125 ते 150 रुपये किलोवर। डिझेलच्या टंचाईचा कांद्याच्या वाहतुकीला फटका। डिझेलच्या अभावी कांद्याचे ट्रक 2-2 दिवस उभेच आहेत। कांदा व्यापारी आणि कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत। वाशिम जिल्ह्यामधल्या अनेक पेट्रोल पंपावरती काल रात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा। काही मोजक्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल उपलब्ध आहे, मात्र डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आणि वाहनधारकांना मोठा त्रास होतोय। शहरामधले अनेक पेट्रोल पंप बंद असल्यामुळे वाहनधारकांची पेट्रोल आणि डिझेलसाठी धावपळ। विमानाचं इंधन देखील दुप्पट झालेलं आहे। हवाई वाहतूक कंपन्यांचं कंबरडं मोडलं। आखाती युद्धाचे हे परिणाम आहेत। एटीएफ देखील महागलंय। विमान प्रवास आवाक्याच्या बाहेर गेलाय। पुरवठा साखळीमध्ये देखील अडथळे निर्माण होत आहेत। पश्चिम आशियामधल्या मर्यादित उड्डाणांमुळे डोकेदुखी। सोनं चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। सोनं 3500 रुपयांनी तर चांदी 20,000 रुपयांनी स्वस्त झाली। नाशिकच्या टीसीएस प्रकरणामध्ये लवकरच दोषारोपपत्र दाखल होणार आहे। एसआयटी पहिलं दोषारोपपत्र दाखल करेल। टीसीएसच्या प्रकरणी 9 गुन्हे दाखल। तपास यंत्रणांकडून पुरावे आणि आर्थिक व्यवहारांची छाननी सुरू। टीसीएसच्या प्रकरणामधल्या आरोपींच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। अटक करण्यात आलेल्या काही आरोपींची जामिनासाठी कोर्टामध्ये याचिका। कोर्टाच्या आजच्या सुनावणीकडे लक्ष आहे। माओवादी नेता हिडमाचे उदात्तीकरण करणारी 54 गाणी आणि व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आले। गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये माओवादी कमांडर हिडमाचा खात्मा करण्यात आला। यानंतर सोशल मीडियावरती हिडमाचे समर्थन करणारी गीतं आणि व्हिडिओ पोस्ट करण्यात येत होते। पायधुनीमधील त्या 14 जणांचा मृत्यू झिंक फॉस्फाईडने झाल्याचे समोर येत आहे। जे रुग्णालयानं अंतिम शवविच्छेदन अहवाल दिलाय। उंदीर मारण्याच्या विषामध्ये झिंक फॉस्फाईडचा वापर केला जातो। 14 मृत्यू ही आत्महत्या आहे की हत्या आहे हे अद्यापही स्पष्ट नाहीये। भंडाऱ्याच्या लाखणीमध्ये रात्री पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण झाली। अट्टल गुन्हेगार असलेल्या 2 सख्या भावांनी ही मारहाण केली आहे। रात्री गाडी थांबवून कागदपत्रांची विचारणा केली असता पोलिसाला मारहाण करण्यात आली आहे। भीमराव मेश्राम आणि धम्मराज मेश्राम याला अटकही झाली आहे। शासकीय कामकाजामध्ये टाळाटाळ करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या लिपिकावरती गोंदियामध्ये गुन्हा दाखल। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं शासकीय पंच म्हणून नियुक्ती केल्याच्या नंतर कामकाजामध्ये जाण्यासाठी टाळाटाळ। वरिष्ठ लिपिक अमित पवार यांच्यावरती गुन्हा दाखल। जळगावच्या यावल तालुक्यामधल्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरती लूट। दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फोटोग्राफरला मारहाण केली। कारची तोडफोड करण्यात आली आहे। फोटोग्राफीचं साहित्य देखील लुटून नेण्यात आलं। पोलिसांनी आरोपीला त्याचा शोध सध्या सुरू केलेला आहे।
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झालेत. UAE, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांचा ते दौरा करतील. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मागणी अखेर मान्य झाली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सुवर्णकांता शर्मा यांनी कथित मद्य घोटाळा प्रकरणावरच्या सुनावणीपासून स्वतःला अलिप्त केलंय. अमेरिका अदानींना निर्दोष ठरवण्याच्या तयारीत. बायडन प्रशासनाच्या अखेरच्या काळात अदानींवरती अमेरिकेमध्ये ठपका. अदानी समूहानं सुनियोजित लाचखोरी केल्याचा त्यांनी दावा केला. अमेरिकन सरकार अदानींवरचे आरोप पूर्णपणे मागे घेण्याच्या तयारीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दौऱ्याचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. आज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण फोटो सेशन देखील केलं जाईल. तसंच दोन्ही नेत्यांची आज डिनर डिप्लोमसी देखील होणार आहे. ब्रिक्स देशाच्या बैठकीमध्ये इराणचे परराष्ट्र मंत्री अराक्ची यांचा अमेरिकेला इशारा. अमेरिकेच्या दादागिरीच्या विरोधामध्ये सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं अराक्ची यांचं मत. अनेक देश अमेरिकेच्या दादागिरीचे शिकार झाल्याचं अराक्ची यांनी मत व्यक्त केलं आहे.